नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर टी.के. टोपे नाईट कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित व्याख्यानमालेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या आजच्या वक्त्या कालचं ज्यांचं व्याख्यान आहे ते आज पुढे चालू राहणार आहे. प्राध्यापिका चैत्रा रेडकर त्याही उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. ज्येष्ठ प्राध्यापिका अनिला गद्रे त्याही उपस्थित आहेत. नमस्कार. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर टी.के. टोपे नाईट कॉलेजमधील राज्यशास्त्र विभाग. आजचा कार्यक्रम नेहमीपेक्षा आपला रोजच्या पेक्षा थोडासा वेगळा आहे. आज 6 पर्यंत आपलं व्याख्यान आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर छोटासा समारोपाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. प्राध्यापिका अनिला गद्रे या विशेषतः त्या कार्यक्रमासाठी, समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्या रोज आपल्या व्याख्यानांमध्ये सहभागी होत होत्या. त्या अमेरिकेत फिलाडेल्फिया इथे आहे. त्यांची वेळ वेगळी आहे, तरी सगळं ऍडजस्ट करून त्या इथे सहभागी झाल्या. त्यांचे आत्ताच मनापासून अगदी आभार मानतो. त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत आलेलं आहे. आता आणखीन एक मुद्दा जाता जाता सांगायचा आहे. फीडबॅक फॉर्म मी इथे चॅट बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती कॉपी करून घ्या. 7 वाजल्यानंतर तो फॉर्म सुरू होईल. आपल्या व्हॉट्सअपचा एक छोटा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सुद्धा ती लिंक मी दिलेली आहे आणि तिथे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक सहभागाचं प्रमाणपत्र पण मिळेल. तर आता मी प्राध्यापिका चैत्रा रेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. काल ज्याप्रमाणे म्हटलं, काल जी एक सैद्धांतिक चौकट राष्ट्रवादाची आपल्या पुढे मी मांडली, त्या पार्श्वभूमीवरती आजची चर्चा ही मी करणार आहे. ही सैद्धांतिक चौकट मांडण्यामागचं एक महत्त्वाचं कारण हे आहे, ज्याचा शेवटी उल्लेख झाला, की राष्ट्रवाद ही एक अतिशय भावनिक अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि राष्ट्रवादाबद्दल आणि ज्यांना आपण आदरणीय मानतो अशा व्यक्तीच्या विचारांची चिकित्सा तीही राष्ट्रवादाच्या संदर्भात करत असताना आपल्या अनेकदा आपण हा विचार हा भावनिक पद्धतीने करत राहतो. आणि जरी ह्या लोकांकडे आपण राजकीय विचारवंत म्हणून पाहत असलो तरी सुद्धा नेसेसरीली सगळ्यांना आपल्या भावना बाजूला ठेवून तटस्थपणे या सगळ्या चिंतनाकडे बघता येतच असं नाही. माझी अशी अपेक्षा आहे की जर आपण राज्यशास्त्राचे किंवा कोणत्याही सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी म्हणून, अभ्यासक म्हणून जर आपण कोणताही राजकीय विचार समजून घेत असतो, आणि इथं मला पुन्हा शब्द हा वापरायचा की कोणताही राजकीय विचार कोणाचाही राजकीय विचार हा आपण जर समजून घेत असू, तर त्याच्याकडे अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने आणि सैद्धांतिक पातळीवरती त्याचा विचार करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना, इथं सहभागी झालेल्यांना माझं पुन्हा हे आव्हान आहे की तुमचे वैयक्तिक राग लोभ जे काही असतील, सावरकर मला आवडतात किंवा नाही आवडत, किंवा इतर कोणी मला विचारवंत आवडतात किंवा नाही आवडत, किंवा त्यांच्यावरती अन्याय झालाय, पूर्वी झालाय, आत्ता झालाय, जे काही म्हणणं असेल, या पद्धतीच्या गोष्टींना काहीतरी एक फॅक्च्युअल हा आधार पाहिजे. आणि ज्यावेळेला मी फॅक्च्युअल म्हणते तेव्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं आलेल्या मेसेजेसचा आधार हा अर्थातच मला अभिप्रेत नाही.
आणि म्हणूनच जे काही ह्या लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्यांचं जे काही कार्य आहे हे नेमकेपणाने समजून घेऊन, मुख्य म्हणजे त्यांनी जे केलेलं आहे ते, जे लिहिलेलं आहे ते वाचून त्याच्या आधारे आपली मतं आपण बनवावीत आणि त्याच्या आधारे हे आकलन करावं अशी एक अपेक्षा आहे. त्या दृष्टीने मला ही सैद्धांतिक चौकट वेळ देऊन आपल्या पुढे मांडणं आवश्यक हे वाटलं. या सगळ्या मांडणीमधनं एक धागा जो सगळ्या सूत्रांमध्ये, सगळ्या वेगवेगळ्या सैद्धांतिक भूमिकांमधनं, साधारण 3 भूमिका काल आपण पाहिलेल्या होत्या, की आधुनिकतेबरोबर आणि विशेषतः आधुनिक औद्योगिक समाजाची एक गरज, अशा पद्धतीने राष्ट्राची निर्मिती होते, अशा पद्धतीची एक मांडणी असते. मांडणी राष्ट्रवादाच्या संदर्भात आपण पाहिलेली आहे. दुसरी पद्धतीची आपण अशी मांडणी पाहिली, की आदिम काही जाणीवा या राष्ट्रविषयक अस्तित्वात असतात आणि केवळ औद्योगिक समाजाच्या उभारणीबरोबरच राष्ट्राची निर्मिती होते असं नाही, तर राष्ट्र सदृश जाणीवा या आदिम स्वरूपाच्या असतात आणि त्या कायमच आपल्याकडे असतात. अशा पद्धतीची एक भूमिका ही सुद्धा काल आपण पाहिली. आणि तिसरी जी आपण एथनो सिम्बॉलिक अशा पद्धतीची सैद्धांतिक चौकट पाहिली, त्या चौकटीमधनं साधारणपणे ही जी काही आदिम धारणा असते ती कोणत्याही एकाच फॉर्ममध्ये कायमस्वरूपी राहत नाही, तर ती वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळं स्वरूप धारण करते आणि त्याचे जे काही धागेदोरे असतात ते त्या समाजाच्या सांस्कृतिक वास्तवामध्ये रुतलेले असतात आणि तीच सांस्कृतिक संचित जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपात स्वतःला प्रकट करत असतं. इतिहासाच्या एका टप्प्यावरती ते स्वतःला राष्ट्र या आकारामध्ये सुद्धा प्रकट करतं, अशी मांडणी आपण पाहिली. या तिन्ही मांडणींमध्ये एक जे सूत्र कायम आहे किंवा त्याच्याबद्दल जे एकमत आहे ते हे, की राष्ट्र नावाची जी काही एक जे घटित आहे, जो काही फेनॉमेना आहे, हा बेसिकली एक पॉलिटिकल फेनॉमेना आहे, हे राजकीय घटित आहे. आणि या राजकीय घटितामध्ये एका विशिष्ट भूप्रदेशावरती राहणारे लोक, त्यांना इतिहासाच्या एका टप्प्यावरती आपण एक आहोत असं वाटू लागतं आणि ते फक्त वाटू लागतं एवढ्यावरतीच ते भागत नाही, तर त्याच्या पुढे जाऊन ते स्वतःची राजकीय ओळख ॲसर्ट करतात, स्वतःसाठी राजकीय सार्वभौम अशा पद्धतीच्या अधिकारांचा दावा करतात. आता ही जी काही प्रक्रिया आहे ही भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ब्रिटिश वसाहतवादाच्या पार्श्वभूमीवरती घडलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्या प्रकारे युरोपमध्ये कोणत्याही तिसऱ्या शक्तीच्या आगमनामुळे काही तिथं राष्ट्रवाद निर्माण झाला असं म्हणता आपल्याला येणार नाही, तसं काही तिथं दिसत नाही. अंतर्गत बदल हे होत होते, धर्मसुधारणा किंवा काल आपण जे मुद्दे पाहिले मी पुन्हा रिपीट करत नाही, फक्त रिमाइंड करते, की जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे बदल, ज्याला आपण आधुनिकतेकडे नेणारे बदल असं म्हणतो, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मूल्यात्मक अशा प्रकारचे जे काही बदल झाले, त्या बदलांची निष्पत्ती ही राष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये आणि पुढे जाऊन एका साधारण 2 शतकांच्या कालखंडामध्ये राष्ट्रराज्य व्यवस्था अवतरण्यामध्ये त्याची परिणती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या पेक्षा अतिशय वेगळं चित्र हे आपल्याला सगळ्याच तिसऱ्या जगामध्ये पाहायला मिळतं, त्याच्यामध्ये भारताचाही समावेश आहे. आणि म्हणून भारताच्या बाबतीमध्ये हा प्रश्न अतिशय क्रुशियल बनतो, की जर इथल्या लोकांना या पद्धतीच्या एकतेची, या पद्धतीच्या एकात्मतेची जी काही जाणीव आहे ही तिसऱ्या शक्तीच्या आगमनामुळे झालेली असेल, तर इथं निर्माण झालेला जो राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाकडे आपण नेमकं कसं पाहायचं. पुन्हा पुन्हा मला इथं रिमाइंड करून द्यायचंय सगळ्यांना,
विशेषतः विद्यार्थ्यांना, की जो काही आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं मारा होत असतो जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा, की आपण फार प्राचीन काळापासून एक होतो आणि आपल्यामध्ये ती एकता होती वगैरे, हे सगळं काय जे काय असलं तरी वास्तविक आपल्याला असा प्रश्न पडायला हवा की जर असं असेल तर मग आपण सगळे एकजूट होऊन आधीच ब्रिटिशांच्या विरुद्ध का लढलो नाही. त्याचीही काही अतिशय चुकीच्या पद्धतीची उत्तरं ही दिली जातात. पण मला एरवी आपण अकॅडमिक चर्चांमध्ये कदाचित ह्या मुद्द्यांचे उल्लेख एवढे केले नसते, पण आताच्या टप्प्यावरती म्हणजे खोटी आणि चुकीची माहिती हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचते आहे की मला वारंवार या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो, आठवण करून द्यावीशी वाटते की एक सिव्हिलायझेशन म्हणून भारत नावाचं काहीतरी एक वास्तव होतं. त्या वास्तवाचे गुणधर्म काय हे चिकित्सेचा चर्चेचा भाग आहे, पण एक काहीतरी इथं भारतीय संस्कृती किंवा भारतीय सभ्यता नावाचं इथं काहीतरी एक जे संचित होतं ते असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीचं राष्ट्र राज्य म्हणजे स्वतःला एकसंध समुदाय मानणारा राजकीय सार्वभौमत्वाचा आग्रह धरणारा समुदाय, अशा पद्धतीचं राष्ट्र राज्य हे ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ते पाहायला मिळत नाही एवढाच मुद्दा इथं नाही, तर त्या पद्धतीचं राष्ट्रराज्य भारत हे त्या पद्धतीचं राष्ट्रराज्य म्हणून जर आपल्याला परसिव्ह करायचं असेल, जर आपण ती संकल्पना त्या पद्धतीने मांडायची असेल तर इथं अतिशय कॉम्प्लिकेटेड अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न हे उपस्थित राहतात. आणि म्हणून हे जे प्रश्न आहेत हे ज्यांनी कुणी इथं राष्ट्रराज्य भारत हे एक राष्ट्र म्हणून जो काही दावा केला आणि स्वतंत्र सार्वभौमत्व राज्य स्टेटहुड चा जो दावा केला, त्यांना सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं की जर आपण युरोपमधल्या राष्ट्रराज्य व्यवस्थेच्या प्रकारे जर आपण एकसंध नसू, पुन्हा रिमाइंड करून देते की बेनेडिक्ट अँडरसन सारखे लोक म्हणतात की ते समाजही एकसंध नाहीत, पण आधुनिकतापूर्व कालखंडापासूनच जे काही तिथं घटना घडत होत्या त्यातनं आपल्या तुलनेमध्ये एक प्रकारचा एकसंधपणा त्या समाजामध्ये अवतरलेला होता. तर तेवढ्याही प्रमाणामध्ये आपण एकसंध नसताना आपण राष्ट्रीयत्व कशा पद्धतीने क्लेम करायचं, ते राष्ट्रीयत्वाचा दावा करण्याचा आपल्याला कोणता अधिकार आहे किंवा त्याला एक कोणत्या प्रकारची भौतिक अशा स्वरूपाचा आधार हा आपल्याला सांगता येईल. आता एक त्याला मॉरल उत्तर हे असंच असेल की आम्ही राष्ट्र आहोत किंवा नाहीत हा पुढचा मुद्दा आहे. तुम्ही इथं राहायचं नाही, तुम्ही इकडनं निघून जा, कारण तुम्हाला आमच्यावरती राज्य करण्याचा अधिकार नाही. पण हे तुम्ही मी कोणा एकाने म्हणण्याचा मुद्दा इथं नाही, तर कोणताही सामाजिक बदल घडवून आणायचा असेल किंवा कोणताही राजकीय विरोध करायचा असेल तर सामाजिक शक्ती या जागृत व्हाव्या लागतात. आणि इथं ब्रिटिश साम्राज्याला जर हकलून लावायचं असेल तर जोपर्यंत इथल्या सामाजिक शक्ती जागृत होत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचं राष्ट्रीय स्वातंत्र्याची कल्पना करणं हे शक्य नव्हतं. आता हा जो समाज आहे जो वेगवेगळ्या पद्धतीने विभागला गेलेला आहे, म्हणजे केवळ इथं वेगवेगळ्या राजवटी होत्या हाच इथला एवढाच एक भाग आहे अशातला मुद्दा नाही, तर इथं अगदी बेसिक जर आपण भाग घेतला तर भाषिक पातळीवरचं प्रचंड वैविध्य आहे. म्हणजे मी अजून धर्म, जाती किंवा वेगवेगळ्या अनुसूचित जमाती याच्यापर्यंत मी जातच नाहीये. मी भाषा हा एवढाच पहिला मुद्दा एवढ्यासाठी घेते की युरोपातली राष्ट्रराज्य व्यवस्था ही भाषेच्या आधारे उभी राहिलेली होती. भाषिक समुदाय हे एकत्र आले आणि त्याच्यामधनं युरोपमधली राष्ट्र ही आकाराला आली. बहुसंख्य राष्ट्र ही भाषेच्या आधारावरती आली. काही थोडकी वगळली की ज्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक भाषेचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. पण युरोपमधली सगळी जी मोठी राष्ट्र आहेत ही या एका भाषेच्या आधारे भाषिक समूहांच्या एकात्मीकरणाच्या प्रक्रियेमधनं आकाराला आलेली अशी ही राष्ट्र होती. आणि या पार्श्वभूमीवरती युरोपमधनच इथं आलेल्या एका सत्तेच्या विरोधात आपल्याला आपलं राष्ट्रीयत्व असर्ट करायचंय
असं वास्तव असताना की इथं आपण बहुभाषिक समुदाय हे इथं आहेत. आणि अखंड भारताचा जर तुम्ही विचार केलात तर पाकिस्तानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा आहेत. आत्ताच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा ह्या बोलल्या जातात. म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश आणि आत्ताचा भारत ह्या ब्रिटिश इंडियामध्ये जर आपण बघायला गेलं तर प्रचंड प्रमाणात भाषिक वैविध्य आहे. आणि असं भाषिक वैविध्य असताना आपण राष्ट्र म्हणून असर्ट कसं करायचं, त्याचा बेसिस काय असावा, हा एक इथं मोठा पेच हा इथं होता. या पेचाकडे सावरकर आणि टागोर कशा पद्धतीने पाहतात हे आपण आजच्या आपल्या चर्चेमधनं पाहणार आहोत. इथं मी बॅकग्राऊंडला मुद्दामच एक आठवण म्हणून सगळ्या भारतीय भाषांमधले अल्फाबेट्स च एक स्क्रीन वापरलेला आहे. ही एक आपल्याला कॉन्स्टंट रिमाइंड त्यांनी होत राहावं की इथं भाषिक वैविध्य हा एक फार मोठा घटक आहे. आणि विशेषतः जेव्हा राष्ट्र हे भाषिक एकात्मतेच्या आधारावरती उभं राहिलेलं असेल त्या पार्श्वभूमीवरती. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्यांदा मी सावरकरांच्या मांडणीची चर्चा करते की इथं सावरकर आपल्याला उत्तर असं देतात की भारत हे प्रामुख्याने एक हिंदू राष्ट्र आहे. आणि इथं ते एक महत्वाची मांडणी करतात. म्हणजे त्यांच्या एकूण राजकीय चिंतनामधली ही एक महत्वाची गोष्ट ते मांडतात, ज्याचा प्रभाव हा सावरकरांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांवरती राहिला. त्यांच्या विचारांच्या अनुषंगाने जे राजकारण करतात त्यांच्यावरती हा प्रभाव राहिला. की हिंदू राष्ट्र आहे असं म्हणत असताना सावरकर आपल्याला असं सांगतात की हिंदू हा एका अर्थाने धर्म असा नाही, तर या भूभागामध्ये, म्हणजे कोणत्या भूभागामध्ये, तर सिंधू नदीच्या खोरामध्ये आर्य ज्या वेळेला इथं येऊन वस्ती करून राहू लागले, त्याच्यानंतर या प्रदेशामधले जे लोक होते, हे लोक, या लोकांचा उल्लेख हा सिंधू नदीच्या खोऱ्यातले म्हणून हे सिंधू अशा पद्धतीचा उल्लेख हा व्हायला लागला. पण पर्शियन प्रांताशी जेव्हा ते संपर्कामध्ये आले आणि पर्शियन भाषांमध्ये सचा उच्चार ह असा, म्हणजे आपल्याकडे सप्ताह म्हणत असतील तर ते हप्ता म्हणतात, असं उदाहरण सावरकरच स्वतः देतात. तर तिथं सचा ह झाल्यामुळे हे जे सिंधू खोऱ्यामध्ये राहणारे जे लोक होते त्यांचा उल्लेख हा हिंदू असा व्हायला लागला. आणि म्हणून हिंदू हा काही धर्म नाही, तर बेसिकली इथल्या लोकांची जगण्याची जी ती पद्धत आहे. आणि हिंदू असण्याचं, म्हणजे हिंदूनेस काय असू शकतो, ते असं म्हणतात की हिंदूनेस असा काही शब्द आपण बनवू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्याऐवजी तयार केलेला शब्द हा हिंदुत्व, म्हणजे हिंदू असणं म्हणजे काय, हिंदू असण्याचे राजकीय गुणविशेष काय आहेत, हे स्पष्ट होण्याच्या दृष्टीने त्यांनी तयार केलेला जो शब्द आहे तो हिंदुत्व असं ते सांगतात. आता या हिंदुत्व म्हणजे काय हे सांगत असताना त्यांनी केलेली व्याख्या आपण पाहू. हिंदू कोण असं सांगत असताना त्यांनी केलेली व्याख्या ही आहे की आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीतिस्मृता. सिंधू खोऱ्यापासनं ते सिंधू समुद्रापर्यंत पसरलेल्या भूभागामध्ये राहणारा आणि पितृभू पुण्यभू, म्हणजे जी ह्याची पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी सुद्धा आहे. पितृभू म्हणजे अर्थातच फादरलँड, इथं तो जन्मलेला आहे, पण फक्त तेवढंच पुरेसं नाही, तर पुण्यभू म्हणजे हेच त्याचं होली लँड सुद्धा आहे. हीच जमीन, हाच भूभाग, याला तो पवित्र मानतो. असा जो माणूस आहे तो हिंदू आहे
असं ते म्हणतात. यातनं ते काय साधू पाहतात? एका बाजूने आपल्याला असं दिसतं की या व्याख्येमधनं या भूभागामध्ये निर्माण झालेले जे सगळे धर्म आहेत, मग तो बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, शीख धर्म असेल, किंवा वैदिक अवैदिकांमधले ज्या काही वेगवेगळ्या परंपरा असतील, या सगळ्यांना एका ब्लँकेट आयडेंटिटी खाली, एका छत्राखाली घेण्याचं उद्दिष्ट हे या व्याख्येमधनं साधलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण हिंदू या शब्दाची, ह्या संकल्पनेची व्याख्या जर वेदांना मानणारा, वेदांना प्रमाण मानणारा म्हणून अशा पद्धतीची जर केली, तर मग अवैदिकांचं काय करायचं? वेदाचं प्रामाण्य सगळेच जण मानतात का नाही मानत? अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न हे उपस्थित होऊ शकतात. विशेषतः वैदिक धर्माला विरोध करणारे जे धर्म इथं निर्माण झाले, त्या धर्मांचं काय करायचं? किंवा ज्या शीख धर्म, जो तुलनेने बराच अलीकडचा धर्म आहे, या धर्माचं काय करायचं? आणि ह्या धर्माला मानणाऱ्या लोकांचं काय करायचं? असे प्रश्न हे निर्माण होऊ शकतात. तर या सगळ्या प्रश्नांना या व्याख्येमधनं ते उत्तर देतात आणि या सगळ्यांचा समावेश ते हिंदू या एका संकल्पनेमध्ये करतात. आता बौद्धांना सुद्धा ते हिंदू या संकल्पनेमध्ये समाविष्ट करतायत, जैनांनाही करतायत, शिखांनाही करतायत. ह्या त्यांच्या व्याख्येमध्ये हे त्यांच्या संकल्पनेमध्ये या सगळ्यांचा समावेश इथं होतो. मात्र याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही, तर हा जो शब्द आहे पुण्यभू, की ज्यांचं पितृभू हे असू शकतं, म्हणजे त्यांचे अनेक पिढ्या इथंच वाढलेल्या असतील, किंवा मुळात ते इथलंच होते आणि कुठल्या तरी एका टप्प्यावरती त्यांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार हा केलेला असेल. म्हणजे या जमितीमध्ये जन्मलेले ते लोक होते, पण त्यांची पुण्यभू वेगळी आहे. त्यांची पुण्यभू वेगळी आहे का? कारण त्यांचं धर्मस्थळ जे आहे ते जेरुसलेम आहे, ते मक्का मदिना आहे, ते इतर कुठेही आहे, पण ते भारतामध्ये नाहीये. असे जे लोक आहेत ते सगळे लोक, आणि पुन्हा इंटरेस्टिंगली बघा, म्हणजे हा प्रश्न फक्त हिंदू आणि ख्रिस्ती किंवा ज्यू लोकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर इव्हन जोरेस्ट्रियन, पारसी लोक जे आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये हा प्रश्न निर्माण हा होऊ शकतो. तर ज्यांचं पवित्र धर्मस्थळ हे भारतामध्ये नाहीत, ते मात्र या हिंदू संकल्पनेच्या अंतर्गत त्यांचा समावेश हा सावरकरांच्या व्याख्येमध्ये होत नाही. आता याची परिणती काय आहे, की ज्या वेळेला आपण राष्ट्र नावाची एक संकल्पना मांडतो आणि त्या राष्ट्र राज्य व्यवस्थेचे सदस्य म्हणून आपण ज्या वेळेला तिथे राहणाऱ्या रहिवाशांचा विचार करायला लागतो, तेव्हा आधुनिकतेबरोबर या सदस्यांसाठी एक विशिष्ट अशी संकल्पना आलेली आहे, आणि ती संकल्पना नागरिक ही संकल्पना आहे. ती नागरिकत्वाची संकल्पना आहे. ही जी आपल्याला नागरिकत्वाची संकल्पना आहे, ही जसं राष्ट्र ही संकल्पना आधुनिक आहे, तशीच नागरिक ही संकल्पना सुद्धा आपल्याला आधुनिक असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे आधीच्या राजेशाहीच्या काळामध्ये प्रजा असू शकते, पण नागरिक नावाची जी संकल्पना आहे ती आधुनिक समाजाचा एक भाग आहे. आणि नागरिक म्हणजे त्या राष्ट्र राज्याचं सदस्यत्व मिळण्याच्या त्या सदस्यत्व घेण्याच्या बदल्यामध्ये काही हक्क, नागरिकत्वाचे हक्क हे तिथं त्यांची हमी ही राष्ट्रराज्य व्यवस्था ही देत असते. आणि राष्ट्रराज्य व्यवस्था ही पॉलिटिकल अरेंजमेंट निश्चितच आहे, पण ही पॉलिटिकल अरेंजमेंट केवळ राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी झालेली पॉलिटिकल अरेंजमेंट नाहीये. म्हणजे पूर्ण युरोपचा जर आपण इतिहास पाहिला, तर त्या युरोपच्या इतिहासामध्ये सामान्य जनतेनी ही राष्ट्र राज्य नावाची संकल्पना केवळ भावनिक पातळीवरती स्वीकारली असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर या राष्ट्र राज्य व्यवस्थेमधनं त्यांना जे काही अधिकार प्रदान होत होते, कारण या राष्ट्र राज्य व्यवस्थेच्या हातात हात धरून ही लोकशाही अवतरली, राजेशाही मावळत गेली,
संविधानिक सरकार ही यायला लागली आणि याच्यातनं नागरिक नावाच्या घटकाला काही निश्चित असे अधिकार हे मिळायला लागले आणि हे नागरिकत्व हे त्या राष्ट्राच्या व्याख्येशी की या राष्ट्राचे तुम्ही सदस्य आहात म्हणून तुम्ही नागरिक आहात आणि तुम्ही नागरिक आहात म्हणून तुम्हाला काही अधिकार आहेत. हे अधिकार काय आहेत तर लोकशाही व्यवस्था असेल तर अर्थातच राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार असेल, आपली मतं मांडण्याचा अधिकार असेल, वेगवेगळ्या प्रकारची ज्याला आपण सिव्हिल लिबर्टीज म्हणतो या सगळ्या सिव्हिल लिबर्टीजशी निगडित असे वेगवेगळे अधिकार असतील. हे सगळे अधिकार हे जरूर लोकशाही बरोबर अवतरले, पण ही लोकशाही राष्ट्रराज्य व्यवस्थेच्या जोडीलाच आलेली असल्यामुळे नागरिकत्वाचे हे सगळे अधिकार राष्ट्र राज्याचं सदस्य बनण्यातनं व्यक्तीला प्राप्त होत होते. इथं मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्या वेळेला हिंदू म्हणजे इथलं भारत हे बेसिकली मुळात हिंदू राष्ट्र आहे अशी व्याख्या करण्यातनं आणि त्या व्याख्येमध्ये या भूभागात जन्मलेले सगळे धर्म, पितृभू मानणारे लोक आणि पुण्यभू मानणारे लोक एवढ्यांचाच समावेश केलेला असल्यामुळे मग इथं पेच असा निर्माण होतो की इथली भूमी ही ज्यांची पुण्यभू नाही, ज्यांचं धर्मस्थळ हे बाहेर आहे ते या संकल्पनेत समाविष्ट होत नाहीत, म्हणजेच ते या राष्ट्र राज्याचे नागरिक ठरत नाहीत आणि नागरिक ठरत नाहीत म्हणजे त्यांना राष्ट्र राज्याचे सदस्य असण्यामुळे मिळणारे नागरिकत्वाचे जे अधिकार आहेत ते अधिकार देण्याची जबाबदारी ही त्या राष्ट्र राज्यावरती उरत नाही. मग ते कोण असतात तर ते दुय्यम नागरिक म्हणून, कारण ते इथं होते, इथं ते जर राहत असतील तर एकतर त्यांनी घर वापसी करावी आणि पुन्हा हिंदू धर्मामध्ये यावं किंवा दुय्यम नागरिकत्व स्वीकारावं. त्यांना नागरिकत्वाचे तेच अधिकार, नागरिकत्वाचे समान अधिकार आणि समान दर्जा हा मिळण्याची जबाबदारी हे हिंदू राष्ट्र घेत नाही, घेण्याची गरज सावरकरांना वाटत नाही. आणि म्हणून इथं हा पेच निर्माण होतो की या भारतासारख्या देशामध्ये हा जो स्वातंत्र्य आधीचा जो ब्रिटिश इंडिया आहे आणि या अशा देशामध्ये की जिथं एवढ्या मोठ्या संख्येने वैविध्य आहे, हे आकडा मी अर्थातच स्वातंत्र्यानंतरचा इथं डिटेल्स हे दिलेले आहेत, पण ज्या वेळेला 1961 साली जनगणना झाली त्यावेळेला 1652 भाषा ह्या होत्या आणि अलीकडे 2010 मध्ये ज्या वेळेला गणेश देवींनी जो पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे केला तेव्हा 780 ह्या भारतीय भाषा होत्या. धर्माच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हे वेगवेगळे धार्मिक पातळीवरचं हे वैविध्य इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये ही एकच हिंदू नावाची आणि या व्याख्येच्या आधारे निर्धारित केलेली अशी जर डेफिनेशन आपण ही व्याख्या जर आपण स्वीकारली, डेफिनेशन आपण स्वीकारली तर इथं अनेक लोकांचे अधिकार किंवा त्यांचा जो दर्जा आहे हा दर्जा समान दर्जा इथं राहीलच असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि इथं प्रश्न हा फक्त धार्मिक अशा पद्धतीचा हा राहत नाही, तर ज्या वेळेला आपण हिंदू धर्म असं म्हणतो किंवा हिंदू जर ती जीवन पद्धती म्हणून जर आपण म्हणतो तर या जीवन पद्धतीचं नेमकं स्वरूप काय आहे याच्या विषयीची चिकित्सक अशी चर्चा करणं हे गरजेचं ठरतं. इथं एक मुद्दा मांडणं मला आवश्यक वाटतं की कुठेतरी आपला वाद हा फक्त हिंदू शब्दाशी आहे का हा सुद्धा प्रश्न विचारणं इथं महत्वाचं आहे. म्हणजे या भूभागामध्ये राहणारे, जे सावरकर म्हणतात की या भूभागामध्ये सिंधूच्या खोऱ्यात राहणारे सगळे लोक हिंदू, तर समजा आपण असं म्हटलं की नाही आम्हाला
म्हणजे हा हिंदू शब्दाच्या ऐवजी भारतीय शब्द हा आम्हाला जास्त समावेशक वाटतो आणि म्हणून आम्ही त्यांना भारतीय म्हणतो. आम्हाला हिंदू हा शब्द तिथं नको. तर हिंदू शब्द नको का ह्याचं एक तर स्पष्टीकरण म्हणजे आपल्याला विचारलं जाईल आणि तो म्हणजे कुठेतरी मग आपलाही फक्त तो अस्मितेचाच मुद्दा आहे का, हा प्रश्न तिथं जरूर उपस्थित होईल. म्हणजे आपल्याला तरी हिंदू या शब्दाचंच नेमकं काय अडचण आहे, की जे इथं सगळे राहणारे जे लोक आहेत त्यांना फक्त भारतीय म्हणायचं का हिंदू म्हणायचं, एवढाच फक्त हा प्रश्न असेल तर म्हणा ना हिंदू, काय फरक पडतो. एवढं हा सोपा सोडवण्याचा मुद्दा उरत नाही. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण हिंदू ह्या भागात राहणारे सगळे लोक, म्हणजे हा प्रश्न यांच्या संदर्भात मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पुण्यभू हा भाग त्याच्यामध्ये घेतलेला असल्यामुळे मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारसी या लोकांचं काय करायचं हा प्रश्न तर उद्भवेलच. त्यांना सेकंडरी सिटिझनशिप द्यायला लागेल वगैरे मुद्दे. आता ज्या पद्धतीचं एकूण कम्युनलायझेशन झालेलं आहे त्या बॅकग्राऊंडवरती काही जणांना वाटेल की ठीक आहे, देऊन टाका त्यांना सेकंडरी, काय एवढं म्हणजे त्यांच्याबद्दलचा राग हा बराच प्रचारामधनं पोचला गेलेला आहे. पण मला त्याच्याही पुढे जाऊन असं सांगायचंय की जर आपल्याला फक्त तेवढ्या ह्याच्यावरती सेटल होत आहे ना, होऊ दे असं म्हणून जर तुम्ही एक सोयीची भूमिका इथं घेणार असाल किंवा अशा पद्धतीने ह्याच्याकडे बघणार असाल तर याच्यामध्ये पुढेही काही डेंजर्स ही आहेत. आणि ती डेंजर्स काय आहेत तर ज्या वेळेला आपण हिंदू जीवन पद्धती असं म्हणतो किंवा या खोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांची राहण्याची उपासनेची पद्धती असं जर आपण म्हटलं तर त्या उपासना पद्धतीमध्ये हे फार भयानक पद्धतीची विषमता ही अंगभूत आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण हिंदू जगण्याची पद्धती असं म्हणतो तेव्हा त्या हिंदू जगण्याच्या पद्धतीमध्ये अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचे वेगवेगळे आयाम, त्याचे वेगवेगळे आविष्कार हे मुरलेले आहेत. ते त्या जीवन पद्धतीचा एक भाग आहे. इथं ज्यांनी सावरकर साहित्य वाचलं असेल त्यांना असं वाटेल की सावरकर इथं सप्त शृंखला तोडा असं सांगतात आणि त्याच्यामध्ये जातीभेद पण पाळू नका आणि जातीची बेडी पण तोडा अशा पद्धतीची भूमिका ते घेतात. आणि सावरकर हे तर समाज सुधारणेचा आग्रह धरणारे होते. पतित पावन मंदिर त्यांनी बांधण्यासाठी प्रेरणा दिली किंवा वेगवेगळ्या जातीच्या लोकांची सहभोजन व्हावी याच्यासाठी त्यांचा पाठिंबा होता. इथं मुद्दा असा आहे की जाती व्यवस्थेचं अस्पृश्यता हे फक्त एक वरवरचं असं स्वरूप आहे. म्हणजे अस्पृश्यता गेली पाहिजे ह्याच्याबद्दल काही वाद नाही, ह्याच्याबद्दल एकमतच राहणार. पण अस्पृश्यता गेली म्हणजे जाती व्यवस्था संपली असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण जात ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये इथं भरून राहिलेली आहे. ती व्यवसायाच्या माध्यमातून दिसते आणि ती ज्या पद्धतीची रोटी बेटी व्यवहार जो आहे त्यातनं ही ती अतिशय प्रखरपणे दिसते. आणि एवढंच नाही तर ती कॉन्शियसनेसचा भाग आहे, ती मानसिकतेचा भाग आहे, ती दृष्टिकोनाचा भाग आहे, ती वर्ल्ड व्ह्यूचा भाग हा आहे. त्याच्यामुळे केवळ अस्पृश्यता दूर केली किंवा केवळ मंदिर प्रवेश आणि सहभोजन केलं म्हणजे त्याच्यामधनं जाती व्यवस्था संपते असं नाही. आणि मंदिर प्रवेश असेल किंवा सहभोजन असेल हे नेमकं तुम्ही कशासाठी करता आहात तर तुम्हाला हिंदू ऐक्य साधायचं आहे. त्याचं साधन म्हणून जर या प्रश्नाकडे बघितलं जात असेल तर मग जातीचा काच जो आहे तो आपल्याला कळलेला नाही नेमका, हेच त्यातनं उघड होत असतं. म्हणून इथं अनुसूचित जाती हे एक तक्ता आहे. जमातींचा प्रश्न आहे की ज्यांना आदिवासी समूह वेगवेगळे म्हटलं जातं ते काही हिंदू धर्माच्या अंतर्गत येणारे समुदाय नव्हते. आता अलीकडच्या काळामध्ये त्या पद्धतीचं
एकूण जे काही राजकारण घडलेलं आहे किंवा ज्या पद्धतीची एक जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेलेले आहेत, त्याच्यामधनं आदिवासी सुद्धा स्वतःची ओळख हिंदू असं सांगायला लागलेले आहेत. पण सरसकट जरी नसले तरी बऱ्याच प्रमाणामध्ये तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे की हिंदू समाज व्यवस्थेचे म्हणून जे काही गुणधर्म होते किंवा ज्या चालीरीती होत्या किंवा जे काही अधिकार होते स्त्रियांचे आणि पुरुषांचे, ते जसेच्या तसे हे काही आदिवासी समाजामध्ये नव्हते आणि ते नाहीत. म्हणजे हिंदू समाज व्यवस्थेच्या बाहेर अशा पद्धतीची एक सांस्कृतिक सामाजिक व्यवस्था ही अस्तित्वात होती. वैविध्याच्या पातळीवरतीही त्यांचं काय करायचं हा प्रश्न उरेल जर आपण हिंदू ची ही व्याख्या स्वीकारली किंवा ही हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असं जर आपण म्हटलं तर त्यांचं काय करायचं हा प्रश्न राहील. आणि दुसऱ्या पातळीवरती त्यांचं जे एक्सक्लुजन आहे, त्यांचं जे मार्जिनलायझेशन आहे, त्यांचं जे शोषण आहे, त्याच्या संदर्भातलेही प्रश्न हे इथं कळीचे ठरतात. त्याच्यामुळे ज्या वेळेला आपण ही व्याख्या सावरकरांनी दिलेली ज्या वेळेला आपण स्वीकारतो त्यावेळेला हे प्रश्न इथं उपस्थित होतात की इथं असलेल्या वेगळ्या धार्मिक समुदायांचं नेमकं काय करायचं, इथं असलेल्या जातीव्यवस्थेचं काय करायचं, त्या जातीव्यवस्थेचे काच सहन करणाऱ्या लोकांचं काय करायचं, इथल्या स्त्रियांचं काय करायचं. स्त्रियांच्या संदर्भातही हे प्रश्न उपस्थित होतील कारण त्यांच्या अधिकारांच्या संदर्भांमध्ये, त्यांच्या समान नागरिकत्वाच्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे असं काही मांडणी इथं झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. हे पुढे गेल्यानंतर मी ह्या दोन गोष्टींच्या संदर्भात बोलले, जात आणि अनुसूचित जमातीच्या संदर्भात. एक मुद्दा जो फक्त इथं मला सांगणं आवश्यक राहतं, मी मगाशी म्हटलं की पुण्यभू नसलेल्या लोकांच्या संदर्भात आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने विशिष्ट पद्धतीचे दृष्टिकोन निर्माण केलेले आहेत, म्हणून मला इथं आवर्जून हा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. सावरकरांच्या मांडणीमधनंही आणि नंतरच्या काळामधनं झालेल्या अपप्रचारामधनंही आपल्याला एक गोष्ट झालेली दिसते की इथला जो काही इस्लाम आहे किंवा इथला जो मुस्लिम कालखंड आहे आणि इस्लामचं जे आगमन आहे त्याच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन आणि एक विशिष्ट प्रकारची मांडणी ही सातत्यानं झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं मला काही गोष्टींचा उल्लेख करणं हे आवश्यक वाटतं की इस्लामचं जे काही भारतामध्ये आगमन झालं हे काही मुघलांबरोबर झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि ते तसं फॅक्च्युअली आपल्याला दिसत नाही. जर आपण ऐतिहासिक सगळे अभ्यास जर तपासले तर आपल्याला असं इथं पाहायला मिळतं की ज्या वेळेला प्रोफेट मोहम्मद पैगंबर ज्या वेळेला इस्लामचा मेसेज सांगत होते त्याच टप्प्यात त्याच्याही आधीच्या काळामध्ये भारताबरोबर अरब व्यापाऱ्यांचा संबंध होता आणि त्यांच्या हयातीमध्येच दक्षिणेकडे इस्लामचा स्वीकार हा झालेला होता. त्याच्यामुळे इस्लाम भारतामध्ये हा उत्तरेकडे येण्याच्या बराच आधी हा आलेला होता. तो शांततेच्या मार्गाने इथं आलेला होता, तो व्यापाऱ्यांच्या माध्यमामधनं आलेला होता आणि जातीव्यवस्थेचा काच भोगणाऱ्या अनेक लोकांनी स्वेच्छेने इस्लामचा स्वीकार हा केलेला होता. तेव्हा एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन इकडे इस्लाम आला असं जी मांडणी केली जाते ही चुकीची मांडणी आहे, कारण त्याच्या आधी इथं इस्लाम आलेला होता. दुसरी गोष्ट अशी की जर आपण भारतातले मुसलमान असं म्हटलं, मी भारतातले मुसलमान म्हणते, भारतीय मुसलमान म्हणत नाहीये. याचं कारण असं की भारतीय मुसलमान ही काही एकजिन्सी अशी ओळख नव्हे. दक्षिणेमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर केरळी मुसलमान आणि
इतर दक्षिणी राज्यांमधले मुसलमान यांच्यामध्ये सांस्कृतिक तफावत ही आपल्याला पाहायला मिळते. गुजरात कडचा बोहरी मुसलमान जर असेल तर त्याची संस्कृती, त्याची सांस्कृतिक ओळख ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि उत्तरेकडचे जो काही इस्लामची प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्याचं स्वरूप हे वेगळं आहे. हे वैविध्य आपल्याला इस्लाममध्ये पाहायला मिळतं. हे वैविध्य आपल्याला ख्रिस्ती धर्मामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सिरियन ख्रिश्चन्स ज्या पद्धतीचे ख्रिश्चॅनिटी पाळतात तशीच ख्रिश्चॅनिटी काही गोव्याच्या ख्रिश्चनांची तशाच पद्धतीची सेम ख्रिश्चॅनिटी आहे असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा आपल्याकडे अहमदनगर सारख्या ठिकाणी जे मिशन झाले त्यांच्या माध्यमातून आलेली ख्रिश्चॅनिटी ही तशीच सेम आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. मी काही 2-4 वर्षापूर्वी एका पाकिस्तानी लेखिकेच्या पुस्तकाचा रिव्ह्यू केलेला होता. तिने पाकिस्तानमधल्या इस्लामबद्दल लिहिताना हेच म्हटलेलं आहे की जरी फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये एकजिन्सी ओळख निर्माण करण्याची, एकजिन्सी इस्लामी ओळख निर्माण करण्याचे खूप प्रयत्न हे सरकारने केलेले असले, तिथल्या सरकारने, तरी सुद्धा तिथंही पुश्तू लोकांच्या सांस्कृतिक, पुश्तू मुसलमानच, पुन्हा पुश्तू मुसलमान, बलुची मुसलमान, पंजाबी मुसलमान, सिंधी मुसलमान यांच्यामध्ये तेवढ्याच प्रकारची तफावत आणि तेवढ्याच पद्धतीचे सांस्कृतिक वैविध्य हे आढळतं जेवढं आपल्याला भारतामध्ये बंगाली आणि केरळी आणि पंजाबी माणसामध्ये आढळतं. तसंच वैविध्य हे तिथंही आहे. फक्त त्यांनी एक ओळख, एक जिन्सी स्वीकारण्याचा आणि लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचे काय काय अडचणी आहेत ते त्या पुस्तकामध्ये त्या लेखिकेने लिहिलेलं होतं. इथं आपल्याकडे काय झालं, आपण ती एकजिन्सी ओळख ही स्वीकारली नाही. कालच्या ह्याच्यामध्ये कुणीतरी मला प्रश्न विचारला होता की सावरकरांचा राष्ट्रवाद हा जहाल जहाल फक्त म्हटलं गेलं, तर इथं फक्त व्हायलन्सचा हा मुद्दा नाही, तर सावरकरांच्या राष्ट्रवादामधनं ज्या पद्धतीचं एकजिन्सीकरण अपेक्षित होतं, ज्या पद्धतीच्या एकजिन्सीकरणाचं जे समर्थन त्याच्यामधनं आणि जी अपेक्षा इथं होत होती ती आधीच्या कालखंडामध्ये केली गेली नाही. आणि ते खरं भारतीय राष्ट्रवादाचं एक प्रमुख बलस्थान राहिलेलं आहे, जी दृष्टी आपल्याला संविधानामधनंही प्रकट झालेली दिसते, जी भारतीय राष्ट्रीय चळवळीतनंही पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते, की वैविध्याचा स्वीकार करणं म्हणजे फोडाफोडी करणं असं नव्हे. आपण एकमेकांचं वैविध्य सांभाळून सुद्धा एक आहोत हे म्हणू शकतो आणि एक बनून राहू शकतो. आणि हा भारतीय राष्ट्रवादाचा जो आत्मा आहे, हा भारतीय राष्ट्रवादाचा आत्मा आपण स्वतंत्रपणे, स्वायत्तपणे प्रकट करू शकतो. आपल्याला युरोपच्या राष्ट्रवादाची कॉपी करण्याची आवश्यकता नाही. ही धारणा असलेला राष्ट्रवाद हा स्वातंत्र्य लढ्यातनं पुढे आला, संविधानातनं तो मांडला गेला. पण त्याच्याविषयी मी आणखी नंतर शेवटी बोलेन. इथं मला सावरकरांची विषयीची माझी मांडणी मी केलेली आहे. आणखी त्याच्या संदर्भात पुढे प्रश्नोत्तरांमध्ये बोलेन. इथं आता पुन्हा टागोरांच्या संदर्भातला हा आपल्याला विचार करायला हवा. मी काल बोलताना असं म्हटलेलं होतं की जर आपण राष्ट्रवादाचा असा एक रेघ की राष्ट्रवादाची म्हणजे राष्ट्रवादी भूमिकांच्या संदर्भात एक असा मॅप तयार केला, तर त्याच्यामध्ये जर सावरकर हे एका टोकाला असतील तर टागोर हे आपल्याला दुसऱ्या टोकाला असलेले पाहायला मिळतात. कारण त्यांना म्हणजे इथं ते सावरकरांशी तर बोलत नाहीयेत, सावरकरांच्या राष्ट्रवादाचा तर प्रतिवाद करत नाहीत. खरं बघायला गेलं तर त्याच्या जवळ जाणारा राष्ट्रवादी धारणा ह्या बंगालमध्येही मांडल्या गेलेल्या होत्या, पण त्यांच्या निबंधामध्ये प्रामुख्याने ते ज्यांना ऍड्रेस करतात तो इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमामधनं मांडला जाणारा जो राष्ट्रवाद आहे. आणि या निबंधात जरी अगदी फार एम्फसाइज ते झालेलं नसलं तरी सुद्धा
त्यांच्या एकूण राजकारणाच्या त्यांच्या एकूण कार्यकालाच्या एकूण त्या पूर्ण कालखंडामध्ये गांधींबरोबर जे काही त्यांचं इंटरॅक्शन झाली त्याच्यामधनं ही त्यांनी राष्ट्र म्हणून भारतीय समाजाला एक राजकीय ओळख देण्याच्या प्रक्रियेचा विरोध केलेला होता. इथं काय घडतंय लक्षात घ्या, ही जी ओळख आहे ही ओळख ही राजकीय ओळख आहे. ही जी सावरकरांनी दिलेली जी ओळख आहे ही राजकीय ओळख सावरकर इथल्या समाजाला देतात की तुम्ही कोण आहात, तर तुम्ही हिंदू आहात. ही धार्मिक ओळख आहे का? नाही, कारण ते स्पष्टपणे आधी पण इथं म्हणतात की हिंदुइझम म्हणजे धर्म आणि तुमची राजकीय ओळख या दोन्हीमध्ये फरक आहे, आणि इथं जी ओळख ते देतात ती राजकीय ओळख म्हणून ते देतात. आणि त्याच प्रक्रियेला म्हणजे ती सावरकरांनी मांडली तेवढी एकजिन्सी असो किंवा नसो, पण कोणत्याही प्रकारची एकता ही राजकीय एकता म्हणून लादली जावी समाजावरती, या विचाराचा टागोर प्रतिवाद करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते आपल्याला स्पष्टपणे असं सांगतात की राजकीय हेतूंमुळे किंवा कोणत्याही व्यापारी अशा पद्धतीच्या हेतूंमुळे जर एकता ही एखाद्या समाजावरती लादली गेली तर त्यातनं त्या समाजाचे गुंते वाढतात, त्याचे प्रश्न हे निर्माण होतात. इथं व्यापारी हितसंबंधांचा जो उल्लेख आहे तो अर्थातच युरोपचाच इथं संदर्भ त्याला आहे. कारण जसे युरोपमध्ये सांस्कृतिक आणि इतर पद्धतीचे बदल हे घडत होते, धार्मिक सुधारणांचे बदल घडत होते, त्याच्याच जोडीला तिथं मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल घडत होते, व्यापाराचा विकास हा झालेला होता. आणि हे अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्यापारी हितसंबंध जपण्याची एक वाट ही राष्ट्रवादाच्या माध्यमातून तिथं उपलब्ध झालेली होती. त्याच्यामुळे इथं जेव्हा ते व्यापारी ह्या शब्दाचा वापर करतात तेव्हा उल्लेख हा संदर्भ हा अर्थातच युरोपचा संदर्भ आहे की ज्या पद्धतीने राजकीय किंवा व्यापारी हितसंबंधांसाठी त्या प्रकारची युनिटी, त्या पद्धतीची एकता साधण्याचे जे प्रयत्न आहेत त्यातनं राष्ट्रीयत्व, त्यातनं एक राजकीय ओळख देणं हे त्यांना मेकॅनिकल वाटतं, हे त्यांना यांत्रिक आणि कृत्रिम वाटतं. याच्यामधनं त्यांचा मुद्दा असा आहे की यातनं निर्माण होणारा जो बंधुभाव आहे, कारण राष्ट्रवादाच्या मुळाशी काय, तर आपण सगळे एक आहोत ही भावना आहे. आणि एक आहोत याचा धागा काय, तर आपण सगळे बांधव आहोत. जी शाळेमधली प्रतिज्ञा आहे की आम्ही सगळे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. तर तो बांधव जो आहे, जो बंधुभाव जो आहे, हा बंधुभाव हा सीमित होऊन जातो. तो सीमित कुठे होत जातो, तर सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे जे भारतीय नाहीत त्यांना बांधव मानण्याची जबाबदारी ही माझ्यावरती नाही. मी कोणाला बांधव म्हणणार, मी कोणाच्या विषयी भगिनीभाव प्रकट करणार, तर तो केवळ या भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांचा, आणि जे या भूभागाचे सदस्य आहेत, तिथले रहिवासी आहेत, तेच फक्त माझ्या प्रेमाला, माझ्या बंधुभावाला ते पात्र आहेत. म्हणून तुमच्यातला जो काही एक नैतिक संस्कृती म्हणतात, बंधुभावाची जी नैतिक संस्कृती म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण एखाद्याला आपलं मानतो तेव्हा त्याच्या विषयीचं जे काही आपला जो काही दृष्टिकोन असतो किंवा त्याच्याशी देवाणघेवाण करण्याचा जो काही आपला मार्ग असतो तो एक वेगळ्या प्रकारे होतो. म्हणजे परक्याशी आणि आपल्याशी वागण्याची आपली पद्धत ही वेगळी असते. पण इथं आपलं पण कोणाला म्हणायचं ठरवलंय, तर फक्त त्या एका
भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांना, आणि ते लोक कोण आहेत, तो भूभाग कसा डिफाईन होतो, तर इथं पुन्हा इमॅजिनरी हा त्यांचाच शब्द आहे. म्हणजे मी लिहित असताना इथं तो लिहिलेला नाहीये, मी त्यांच्या एसे मधनं आलेला हा शब्द जसाच्या तसा उचललेला आहे, इथं लिहिलेला आहे. आणि इथं तुम्हाला पुन्हा आठवण करून देते बेनेडिक्ट अँडरसनच्या इमॅजिन्ड कम्युनिटीचा, ज्याची जाणीव आपल्याला टागोरांच्या या लिखाणाच्या माध्यमातूनही इथं ते पाहायला मिळतात. ही आपल्याला ती पाहायला मिळते. ते राष्ट्रवादाला मेनास एक प्रचंड प्रकारचा तो गोंधळ आहे, एक गुंतागुंत आहे, अशा पद्धतीचं ते राष्ट्रवादाकडे पाहतात. आणि इथं मला सगळ्यात दृष्टीने म्हणजे टागोरांचं तुम्ही सविस्तर राष्ट्रवाद हा निबंध वाचा. मूळ त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे ते मी इथे सूत्ररूपाने सांगितलेलं आहे, पण त्या सूत्राच्या अनुषंगाने मला 2 महत्वाचे मुद्दे हे इथं मांडायचे आहेत. पहिला मुद्दा हा इथं आपल्याला असं पाहायला मिळेल की जरी, आणि हा फक्त टागोरांच्या संदर्भातला नाही, तर हा मुद्दा हा सावरकरांच्या आणि टागोरांच्या दोघांच्याकडे ज्या वेळेला आपण पाहतो तेव्हा तो आपल्याला आवर्जून जाणवतो. तो मुद्दा असा आहे की युरोपमध्ये ज्या पद्धतीचा राष्ट्रवाद अवतरला आणि युरोपमध्ये ज्या पद्धतीची राष्ट्र राज्य व्यवस्था अवतरली किंवा ज्या पद्धतीचं आलं, त्याच एक्झॅक्टली त्याच प्रकारचं राष्ट्र भारतभूमीमध्ये आणण्याचे प्रयत्न हे सावरकरांच्या माध्यमातून होताना दिसतात. म्हणजे युरोपच्या राष्ट्राची कॉपी करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या राष्ट्र संकल्पनेमधून होताना दिसतोय. आणि याच्या उलट आपल्याला टागोरांच्या माध्यमामधनं काय दिसतंय, तर टागोर त्या पाश्चात्य राष्ट्र संकल्पनेलाच नाकारत असलेले ते दिसतात. आणि ते म्हणतात की ज्या प्रकारे त्या भूमीमध्ये ज्या काही कारणांसाठी असेल, सांस्कृतिक कारणं असतील, राजकीय कारणं असतील, आर्थिक कारणं असतील, काही कारणांमुळे तिथं राष्ट्र नावाचं एक घटित अवतराला आलं, पण आपण त्याची कॉपी करण्याची, आपण आपला राष्ट्रवाद आणि आपलं राष्ट्र हे त्याच मोडवरती बसवण्याची, त्याच माध्यमांमध्ये कोंबून बसवण्याची, आपलं वास्तव वेगळं असताना, आपला इतिहास वेगळा असताना त्याच माध्यमामध्ये कोंबून बसवण्याची आवश्यकता नाही, हे इथं टागोर आवर्जून मांडत असताना दिसतात. म्हणजे जे इथं आपल्याला कट्टर राष्ट्रवादी आहेत असं आपण ज्यांना मानतो आणि ते त्या पद्धतीचे कट्टर राष्ट्रवादी होते, पण त्यांची राष्ट्र ही कल्पनेची मुळं ही भारतीय संस्कृतीत, भारतीय मूल्य व्यवस्थेमध्ये आणि भारतीय वास्तवाच्या अनुषंगाने उदयाला आलेल्या संकल्पनांमध्ये ती मुळं आपल्याला पाहायला मिळत नाहीत. तर त्यांच्या राष्ट्र संकल्पनेची मुळं ही आपल्याला पाश्चात्य राष्ट्र संकल्पनेच्याच चौकटीमध्ये अडकलेली किंवा त्या चौकटीनुरूप तशा राष्ट्राची निर्मिती करण्याच्या प्रयत्नांमध्ये असल्याचं आढळून येतं. याच्या उलट ज्यांचा विचार हा आपण राष्ट्रवादी म्हणून करत नाही, टागोरांची ओळख, जसं मी काल म्हटलं की टागोरांची ओळख ही बेसिकली साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे, आणि राष्ट्रवादाची ज्यांनी समीक्षा केली असं ज्यांना आपण म्हणतो, त्या टागोरांनी मात्र ज्या पद्धतीच्या भारतीयत्वाची मांडणी केलेली आहे किंवा त्या भारतीयत्वाची जी नैतिक आणि सांस्कृतिक मुळं याच्याविषयी ते बोलतात, ती मात्र इथल्या मातीत रुजलेली आहेत. आणि इथं मात्र त्यांना आवर्जून हे पाश्चात्य संकल्पनांची कॉपी करण्याची गरज नाही, त्यांचं इमिटेशन करण्याची गरज नाही, त्यांच्या धर्तीवरती आपण भारतीय राष्ट्र इमॅजिन करण्याची गरज नाही, हा आग्रह ते धरताना दिसतात. हा एक विरोधाभास वाटू शकेल, पण हे आपल्याला वास्तव त्यांच्या लेखनाचं जर बारकाईने वाचन केलं तर पुढे येत असताना दिसतं. असं म्हणत असताना
एक मुद्दा मला म्हणजे जो मी मगाशी म्हटलं तसं की मला 2 मुद्दे मांडायचे, तर हा पहिला मुद्दा मी मांडला. दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की याचा अर्थ मग टागोर हे राष्ट्रवादाचा पुरस्कार करत नाहीत का, किंवा हे सरसकटपणे राष्ट्रवादाचा विरोध करतात का. तर इथं मात्र आपल्याला असं पाहायला मिळेल की असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यांना राष्ट्र म्हणून जी काही अरेंजमेंट आहे, जी काही पॉलिटिकल अरेंजमेंट आहे, जी काही एक राजकीय संरचना आकाराला येणं अभिप्रेत आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ती कशी असावी किंवा एकूण स्वातंत्र्य लढ्याच्या प्रक्रियेमधनच ती कशा पद्धतीने साकारली जावी याबद्दलचे त्यांचे काही हे मुद्दे आहेत. पण काल बोलत असताना ज्याला मी एथनोसिम्बॉलिक थिअरीजचा जो उल्लेख काल केला, त्या पद्धतीचे धागे हे आपल्याला टागोरांच्या लिखाणामध्ये ते दिसतात की या भूमीला एकमेकांशी जोडणारे इथले काहीतरी प्रवाह हे होते. ते जे प्रवाह हे होते, ज्याला सिंक्रेटिक ट्रॅडिशन म्हटलं जातं, ते त्यांना नानक, कबीर, चैतन्य महाप्रभू यांच्या विचारांमधनं पुढे आलेले पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावरती एक समुदाय, एक समाज जो असतो तो इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या ओळखीने प्रकट होत असतं. त्याची एकच ओळख ही कायम आपल्याला राहिलेली दिसत नाही. त्याला एकमेकांशी बांधणारी काही सूत्र असतात. ती सूत्र अशी एकसंध किंवा एक जिन्सी करणारी असतील अशातला भाग नाही. प्रत्येक समाजाचा म्हणून स्वतःचा असा एक आत्मा आहे. प्रत्येक समाजाचं स्वतःचं म्हणून एक खास असं रूप आहे. ते रूप, तो आत्मशोध घेणं आणि त्यातनं इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती स्वतःला आपल्या परंपरेच्या अनुषंगाने प्रकट करणं, यातनं एक स्वाभाविक आणि आपल्या समाजाशी सुसंगत, समाज सापेक्ष अशा पद्धतीची राजकीय आणि आर्थिक अरेंजमेंट, अशा पद्धतीची एक रचना ही व्यक्त करण्याचा आग्रह हा आपल्याला टागोरांच्या मांडणीमधनं होत असलेला दिसतो. त्याच्यामुळे ते ज्या वेळेला राष्ट्रवादाच्या संदर्भात आक्षेप उपस्थित करतात किंवा मगाशच्या स्लाइडमध्ये बघितलं त्याच्यात ज्या प्रकारे हा मुद्दा येत होता, या स्लाइडमध्ये आपण बघितलं तर जसं ते जॉग्राफिकल बाउंड्रीजना इमॅजिनरी म्हणतात, तर इथं लगेचच आपल्या मनात असा प्रश्न येतो की म्हणजे ते मग आंतरराष्ट्रीयवादाचे समर्थक होते का, म्हणजे ते काहीतरी फारच युटोपियन विचार करत होते का. युटोपियन म्हणजेच अति आयडियल, ज्याचं काही वास्तवाशी देणं घेणं नाही, असं काहीतरी ते कवी मनाचा माणूस होता, करत असेल असा काहीतरी विचार, असं म्हणून मला असं वाटतं टागोरांची वासलात लावू नये याच्यासाठी. कारण ते अतिशय महत्वाचा मुद्दा इथं ते मांडतायत. आणि तो मुद्दा हा आहे की प्रत्येक समाजाचा म्हणून एक आत्मशोधाची जी प्रक्रिया असते, आणि हाच मुद्दा आपल्याला गांधींच्या हिंद स्वराज मध्येही दिसतो. गांधी हे आर्थिक अंगाने बोलतात, राजकीय अंगाने बोलतात. जेव्हा ते स्वराज्य या संकल्पनेबद्दल बोलतात आणि जेव्हा ते म्हणतात की ब्रिटिश गेल्यानंतर आपण ब्रिटिशांसारखीच राजवट फक्त पुन्हा आणायची आहे का, म्हणजे त्यांना हकलून देऊन पुन्हा त्यांच्यासारखंच आपल्याला बनायचंय का, आणि तसं जर नसेल तर मग आपल्याला आपल्या सत्वाचा, आपल्या इथल्या स्थानिक अशा जे गुण आहेत, जी आपली वैशिष्ट्य आहेत आपल्या समाजाची, त्यांचा शोध घेण्याची आपल्याला गरज आहे. हे जेव्हा ते बोलतात तेव्हा ते काहीतरी आयडियलिस्टिक, युटोपियन असं ते बोलत नसतात. तर एक प्रकारची ऑर्गॅनिक प्रक्रिया ही प्रत्येक समाजामध्ये घडून यावी अशा पद्धतीचा आग्रह असलेला आणि याची जाणीव असलेले की कोणताही एक वेगळं मॉडेल, एक वेगळ्या संदर्भामध्ये, केवळ वेगळ्या सांस्कृतिक संदर्भामध्येच ते मॉडेल उदयाला आलेलं असतं अशातल्या भागने, त्याचे आर्थिक भौतिक संदर्भ सुद्धा वेगळे असतात.
इथं मला दीपेश चक्रवर्तींच्या पुस्तकाचा उल्लेख करावासा वाटतो की प्रोव्हिन्शियलायझिंग युरोप द अदर हिस्ट्री ऑफ कॅपिटल. याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की जेव्हा ते म्हणतात की युरोपमध्ये जे जे काही घडलं ते सगळं युनिव्हर्सल, युरोपमधल्या अनुभवांच्या आधारे मांडले गेलेले सिद्धांत, युरोपच्या अनुभवांच्या आधारे उभी राहिलेली अर्थव्यवस्था ही युनिव्हर्सल म्हणून मांडण्याचा प्रघात हा वसाहतवादाचा भाग म्हणून आला, पोस्ट कलोनियलिझमचा भाग म्हणून. ज्यावेळेला या सगळ्यांचा क्रिटिक म्हणून ते सांगतात तेव्हा ते आपल्याला आठवण करून देतात, अदर हिस्ट्री ऑफ कॅपिटल जेव्हा ते म्हणतात तेव्हा ते आपल्याला सांगतात की जे युरोपमध्ये घडलं त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला आपण होतो. म्हणजे युरोपमध्ये भांडवलशाहीचा विकास झाला, पण आपण त्या विकासाचे फळं नाही भोगली, आपल्या त्याचे चटके बसलेले आहेत. म्हणून तिथं जे भांडवली विकास जो झाला त्याच्या आधारे ज्या संरचना उभ्या राहिल्या, त्याच्या आधारे एक प्रकारची भांडवली अर्थव्यवस्था, औद्योगिक अर्थव्यवस्था ही उभी राहिली. मग औद्योगिक अर्थव्यवस्थेत नाही, उत्तर औद्योगिक फायनान्शियल कॅपिटल हे त्यांची एक पद्धतीचं भांडवलशाहीच्या विकासाची एक गती राहिली. तिथं त्यांच्या मध्ये घडलेल्या भौतिक बदलांच्या आधारे तिथं एक विशिष्ट पद्धतीची राष्ट्रराज्य व्यवस्था आली, तिथं एक प्रकारची लोकशाही तिथं अवतरली. पण आपल्याकडे काय घडत होतं, आपल्याकडे तसाच सेम भांडवली विकास झाला का? तर आपल्याकडे उलट त्यांच्या त्या भांडवली विकासाला आपण आपल्या समाजाला लुटून त्या भांडवली विकासाला खतपाणी घातलं गेलं. आपल्याकडे तिथं घडलं तसं घडलं नाही इथं. आणि मग त्या घडण्याच्या प्रक्रियेमधनं ज्या संरचना तिथं उदयाला आल्या त्याच आपल्यावरती लादून त्याच्यातनंच आपला विकास साधणार आहे, त्यातनंच आपण प्रोग्रेस करणार आहोत. ह्या धारणा येतात कुठनं, हा खरं तर प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. जो दीपेश चक्रवर्तींसारख्या अलीकडच्या इतिहासकारांच्या मांडणीमधनंही मांडला जातो आणि आधीच्या टप्प्यावरती ज्यांनी वेस्टर्न मॉडर्निटीचा क्रिटिक उभा केला त्या गांधी असतील किंवा टागोर असतील यांच्या मांडणीमधनं सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले जातात. पुन्हा मला इथं रिमाइंड करावं असं वाटतं की कृपा करून ह्याच्याकडे एका कुठल्याही सुडो नॅशनलिस्टिक पद्धतीने बघू नका की त्यांचं म्हणजे सगळं वाईट, आमचं म्हणजे कसं महान होतं आणि मग आमचं काय ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हरवलं आणि आता आम्हाला आमचंच सगळं रिवायवल करायचं आहे आणि आमच्याकडे तर पुष्पक विमान होतंच. ह्या एका सुडो नॅशनलिस्टिक भूमिकेकडनं ह्याच्याकडे पाहिलं जाऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. इथं आत्मशोधाचा मुद्दा आहे. जिथं आत्मशोधाचा मुद्दा येतो तिथं आत्मसमीक्षेचाही मुद्दा येतो. म्हणजे आम्ही जे होतो ते सगळं चांगलंच होतं, इथं पूर्वगौरवाचा मुद्दा नाही. इथं वारंवार, आणि ती स्लाइडमध्ये कुठेतरी उल्लेख आलेला आहे आधीच्या स्लाइडमध्ये, की टागोर हे अतिशय स्पष्टपणे म्हणतात की आमचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न आहे, आमचा प्रश्न हा राजकीय प्रश्न नाही. आम्ही आमचे गुंते, आमचे प्रश्न सोडवले नाही. इथं ते जाती व्यवस्थेचा उल्लेख करतात की जाती व्यवस्थेचं जे काही इथलं एक सगळ्या समाजाला ग्रासून टाकणारं असं जे काही इथं वास्तव हे होतं त्याचं काय करायचं ह्याचा आम्ही शोध जर घेतला नाही, ह्याच्याशी जर आम्ही भिडलो नाही तर मग केवळ ब्रिटिशांना इथनं हाकलून देण्यासाठी एक प्रकारची राजकीय ओळख इथं ॲसर्ट करणं, याच्यामधनं आपले प्रश्न हे सुटणार नाहीयेत. कारण इथनं केवळ राजकीय ओळख ही पुढे येईल, पण आपले जे प्रश्न आहेत ते तसेच कंटिन्यू राहतील. आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी भिडणं हे गरज आहे. ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग म्हणून ते अशा पद्धतीच्या मॉरल जो काही बंधुभाव आहे, नैतिक अशा पद्धतीचे एकमेकाला जोडण्यासाठी जे काही करण्याची आवश्यकता आहे त्याचा आग्रह ते धरत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणून माझा दुसरा जो मी मुद्दा म्हटलं त्याच्यातनं मला असं सांगावंसं वाटतं की म्हणून टागोर हे माझ्या दृष्टीने तेही एक प्रकारचा राष्ट्रवादच इथं मांडतात. राष्ट्र आणि या शब्दाशी इतक्या गोष्टी ह्या चिकटलेल्या आहेत, पण
पुन्हा माझं हे कायमचं म्हणणं आहे की आपण एखादा शब्द वापरतो म्हणजे त्या शब्दाची ट्रॅजेक्टरी सगळी, त्याचा सगळ्याचा इथॉस जो आहे तो नेसेसरीली त्याला चिकटून वापरण्याचं बंधन आणि जबाबदारी ही काय आपल्यावरती असते असं नाही. त्या शब्दाच्या पोटात शिरून त्याचा अर्थ बदलण्याचं जे तंत्र आहे सबवर्जनचं, ते गांधींनी वापरलं आणि त्याच पद्धतीने टागोरांच्या राष्ट्रवाद असं जर आपण म्हटलं तर तिथंही त्याच पद्धतीचे प्रयत्न हे घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. अशी साधारणपणे मला सावरकर आणि टागोरांच्या संदर्भामध्ये काही मुद्दे आपल्या विचारासाठी ठेवावेसे वाटले. मला कल्पना आहे की सावरकरांच्या संदर्भात बोलत असताना माझा भर हा फक्त हिंदुत्व ह्या एका त्यांच्या टेक्स्टवरती हा राहिला. असं नाहीये की इतर कुठल्या टेक्स्टमध्ये त्याला एकदम काहीतरी छेद देणारं ते काही म्हणालेत. बाकीच्याचा उल्लेख हा पासिंग मध्ये आला आणि तसंच टागोरांबद्दल बोलतानाही त्यांच्या नॅशनलिझम या टेक्स्टला सेंटरला ठेवून मी गोष्टी ह्या बोललेली आहे. पण माझी अपेक्षा अशी आहे की किमान ही 2 टेक्स्ट जी आहेत ती ओरिजिनल विद्यार्थ्यांनी वाचावीत. ती फार मोठी पण नाही आहेत. ती अगदी तुम्हाला म्हणजे एकेका आठवड्यामध्ये ती वाचून होतील एवढी ती छोटी आहेत. तर त्याच्यामुळे ती जरूर वाचावी आणि इतर मग त्यांच्या या टेक्स्टच्या संदर्भात जे काही लिखाण झालेलं आहे तेही जरूर वाचावं. मला असं वाटतं की साधारणपणे मी एक फ्रेम ही दिलेली आहे आणि आणखी प्रश्न कालचे पण आणि आजचे पण मला असं वाटतं की मी बऱ्याच कालच्या प्रश्नांना माझ्या मांडणीमध्ये समावेश हा केलेला होता. कोणाला काही विचारायचं असेल तर तिथनं आपण पुढची चर्चा चालू ठेवू शकतो. थँक्यू. थँक्यू मॅडम. राष्ट्रवाद ही भावनिक गोष्ट आहे आणि आपल्याला आदरणीय वाटणारे जे विचारवंत आहेत त्यांच्या विचारांची चिकित्सा ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला तुमच्या भावनांना थोडा धक्का पोचण्याची शक्यता आहे. पण आपण इथे विद्यार्थी आहोत हे भान कायम लक्षात ठेवलं पाहिजे. राष्ट्र बांधणी करताना भावनांचा वापर होतो, पण आता तिथे मॅडमनी सांगितलं की राष्ट्र बांधणी किंवा टागोरांनी जी काय मांडणी केली त्यांचा सुद्धा राष्ट्रवादच होता आणि राष्ट्रवाद असा वेगळ्या पद्धतीने पण मांडता येतो हे टागोरांनी सांगितलेलं होतं. आज मॅडमनी बऱ्याच मुद्द्यांची चर्चा केली. त्याच्यामध्ये म्हणजे आता नाईलाज असल्यामुळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा सुद्धा उल्लेख करावा लागतो, कारण त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्याला सगळ्यांनाच दिसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचाही त्यांनी वारंवार उल्लेख केला. तर तिकडे जाण्याचं टाळा हे अर्थातच त्यांना सुचवायचं होतं. आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादामधले त्यांनी हिंदूंची जी काही व्याख्या केली त्याचं सविस्तर विवेचन मॅडमनी केलं. आणि मग सिंधू त्यातल्या स चा ह झाला आणि सिंधूचा हिंदू झाला. तर आपले जे काही प्रश्न आहेत ते भावनिक किंवा युरोपीय राष्ट्रवादाच्या आधारावरती जो काही राष्ट्रवाद आहे त्याच्यामुळे सुटणार नाही. तर आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग शोधावा लागेल, तयार करावा लागेल. आणि सबव्हर्शनची एक सुंदर कल्पना त्यांनी मांडली की शब्दाच्या पोटात शिरून त्याचा अर्थ बदलण्याचे प्रकार. आणि महात्मा गांधींनी पण हे केलं असं त्या म्हणाल्या. तर त्याच्या आपल्या आता चर्चेच्या ओघामध्ये त्यांनी थोडंसं त्याचं पण एक्सप्लेनेशन करावं. कोणाचे प्रश्न असतील तर ते विचारायला हरकत नाही. मी तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता.
मला असं वाटतं कालचे जे विचारलेले प्रश्न होते तर त्यांचा मी त्यातल्या काहीचा जसं मी म्हटलं तसं मी इन्क्लूड केलेलं आहे. तोपर्यंत कुणाला काही सुचले प्रश्न आणखी आठवले तर जरूर विचारा. एक प्राध्यापक किरण सुरवसे यांनी विचारलेला प्रश्न कालचा असा होता की डॉक्टर आंबेडकर म्हणतात की आम्हाला मातृभूमीच नाही, तर त्याचा या सगळ्या संदर्भामध्ये कसा विचार करायचा सावरकर आणि टागोरांच्या अनुषंगाने. तर त्याचा उल्लेख माझ्या मांडणीमध्ये मी केलेला आहे. जरी मी आंबेडकरांचा उल्लेख केलेला नसला तरी मी जे जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने जे काही मुद्दे मांडले तिथं मुळात मुद्दा हा असाच होता की ज्या वेळेला आंबेडकर म्हणतात की आम्हाला मातृभूमीच नाही, याचा अर्थ काय होतो? तर जिथं जाती व्यवस्थेने किमान माणूस म्हणून जगण्याचे अधिकार ज्यांचे नाकारलेले आहेत त्यांना राष्ट्र म्हणून म्हणत असताना ज्या पद्धतीची ओळख किंवा ज्या एका व्यापक ओळखीमध्ये समर्पण करून टाकण्याची जी अपेक्षा राष्ट्रवादामधनं जी आहे, तर त्या अपेक्षेचं काय करायचं? म्हणजे आधी ज्यांच्याकडे कोणते त्यांना हक्कच नाकारलेले आहेत, ज्यांचं माणूस पण नाकारलेला आहे, ज्यांना समाज व्यवस्थेने अतिशय खालची अशी फक्त दर्जा दिला असं नाही, तर त्यांचं मनुष्यत्व हिरावून घेतलं. अशा लोकांना राष्ट्रवाद किंवा राष्ट्रीय ओळख असं म्हणत असताना एक ब्लँकेट आणि एक व्यापक अशी ती ओळख आहे. पण ती व्यापक ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामधनं एक उदात्तता अपेक्षित असते. इथं केवळ उदात्तता नाही येते, ही एक अशी उदात्ततेची अपेक्षा नाही येते. इथं एक प्रकारचं एक अम्ब्रेला आयडेंटिटी असं ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीची आयडेंटिटी. या आयडेंटिटीमध्ये एका शोषित समाजाचा घटक म्हणून कोणत्या प्रकारचे अधिकार मिळणार आहेत, त्याच्यामध्ये आमचं स्थान काय असणार आहे, आम्हाला आतापर्यंत जे नाकारण्यात आलेलं आहे त्या मुद्द्यांचं इथं या सगळ्या राष्ट्र राज्य व्यवस्थेमध्ये नेमकं त्याला काय केलं जाणार आहे, या प्रश्नांना बाजूला ठेवून केवळ एक भावनिक व्यापक ओळख अशी स्वीकारणं हे कोणाला परवडू शकतं? तर ज्याला आत्ताच्या प्रस्थापित व्यवस्थेने ज्याचे अधिकार हे मान्य केलेले आहेत किंवा ते इंटॅक्ट ठेवलेले आहेत, त्याला हे परवडण्यासारखं असू शकतं. ज्याचे अधिकारच व्यवस्थेने नाकारलेले आहेत, तिला एक नवीन मोठी अशी ओळख देऊन त्यातनं त्याचं जे काही एक्सक्लुजन आहे, त्याचं जे एक्सप्लॉयटेशन आहे, ते चालू ठेवण्याचा एक वेगळा छुपा अजेंडा हा त्यामधनं पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया घडू शकते किंवा ती त्याच्यात अध्यारूत असू शकते. हे याच्यामधनं अपेक्षित आहे. आंबेडकरांचं हे म्हणणं हे ते गांधींना उद्देशून गांधींना म्हणालेले होते. मगाशी म्हटलं आणि प्राध्यापक बुवांनी त्याचा उल्लेखही केला की गांधींच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलावं असं ते म्हणाले. तर तिथं आपल्याला असं पाहायला मिळतं की गांधींनी मांडलेला जो राष्ट्रवाद आहे, जो नेहरूंच्या कंपोजिट कल्चर मधनं पुढे येणारा जो भाग आहे, त्याच्यामध्ये एकाच वेळेला या भूमीवरती राजकीय दावा सांगत असताना, म्हणजे या राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन ज्याला आपण म्हणतो की इथला राजकीय स्वायत्ततेचा जो अधिकार आहे या भूभागावरती राहणाऱ्या लोकांचा, तो अधिकार ऍसर्ट करत असतानाच त्यावेळेला कोणतंही एकजिनसीकरण हे करण्याचा आग्रह हा गांधींचा आणि नेहरूंचा राष्ट्रवाद धरत नाही. गांधींनी जे काही जाती निर्मूलनाचे मार्ग त्यांनी स्वीकारले त्याच्याबद्दल आक्षेप कोणाला असू शकतात, पण मुद्दा इथं असा आहे की ते म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी मंदिर प्रवेशाच्या अंगाने आला आणि मंदिर प्रवेशाचे प्रयत्न हे आधीही झालेले होते.
गांधीजींनाच मानणारे, गांधी विचाराला मानणारे असे जे साने गुरुजी होते, त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह तर अगदी 1947 मध्ये केलेला होता, देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या केवळ काही महिने आधी. पण म्हणून त्यांचे प्रयत्न आणि सावरकरांचे प्रयत्न हे एकसारखेच होते असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. त्याचं कारण साधं असं आहे की त्यांचे प्रयत्न हे फक्त तिथं थांबले नाहीत. तर विशेषतः साने गुरुजींच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर ते त्याच वेळेला दलित समूहांचे जमिनीचे, त्यांना जमीन वाटपामध्ये त्यांच्या मालकीची जमीन व्हावी यासारखे अधिकार, म्हणजे त्यांच्या आर्थिक अधिकारांच्या संदर्भामध्ये सुद्धा बोलतात. त्यांच्या राईट टू डिग्निटीच्या संदर्भामध्ये सुद्धा ते बोलतात. त्यांना केवळ सहभोजन आणि मंदिर प्रवेश एवढाच त्यांचा अजेंडा नाहीये, तर ते तिथनं सुरुवात करतात, त्या मुद्द्याच्या आधारे जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. म्हणजे गांधीवादी राष्ट्रवादामध्ये, नेहरूंच्या कंपोजिट राष्ट्रवादामध्ये हे जे वैविध्य आहे भारतीय समाजाचं, जे मी मगाशी म्हटलं की भाषिक अंगाने आहे, धार्मिक अंगाने आहे, हे वैविध्य ही ऍड्रेस केलं जातं. त्या वैविध्याबद्दल कसलाही संकोच नाहीये. ते वैविध्य नष्ट करण्याची कोणताही हट्ट नाहीये, त्याची भीतीच नाहीये कोणती, की वैविध्य आहे म्हणून आपल्यामध्ये भेद पडेल अशा पद्धतीची फुकाची भीती नाहीये. तर हे वैविध्य कायम राखून सुद्धा आपण एकत्र असू शकतो, आपल्यामध्ये एकजूट असू शकते, हा त्याच्यामधला विचार, म्हणजे हा त्याच्यामधला फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जर मगाशी म्हटलं तसं आपण एका रांगेमध्ये एक असं ग्राफ असा जर आपण एक तयार केला, तर सावरकर हे ज्या पद्धतीच्या राष्ट्राची धारणा मांडतात ती एका बाजूला, आणि टागोरांनी जिथं राजकीय ओळख सांगण्याबद्दल असलेला आक्षेप, म्हणजे राष्ट्रवादाला विरोध नाहीये, पण राष्ट्र या राजकीय ओळखीच्या संदर्भामध्ये जे काही त्यांचे आक्षेप आहेत ते जर दुसऱ्या टोकाला असं ठेवलं तर आपल्याला गांधींना आणि नेहरूंना कुठेतरी मध्यभागी हे ठेवायला लागेल, की जे राजकीय ओळख सांगणंही आवश्यक वाटतं, त्यांना आवश्यक वाटतं, ते यासाठी आवश्यक वाटतं की त्याच्याशिवाय तुम्ही इथल्या ब्रिटिश साम्राज्यवादाचा मुकाबला करू शकत नाही, त्यांना तुम्ही इथनं जायला सांगू शकत नाही. म्हणून एका बाजूला त्या राजकीय ओळखीचाही ते आग्रह धरतात, पण असं करत असताना त्यांना कोणतंही एकजिनसी असं राष्ट्र अभिप्रेत नाही. या राष्ट्रामध्ये जे वैविध्य आहे ते वैविध्य त्यांना टिकवून ठेवायचं आहे, आणि त्याच्याच जोडीला इथली जी विषमता आहे ती विषमतेचे जे मुद्दे आहेत तेही ते हाती घेतात. त्यांनी म्हणजे काँग्रेसच्या व्यासपीठावरती अनेक जे विषमतेशी संबंधित जे काही मुद्दे होते आणि भारतीय समाजात जी वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक, लिंगभावात्मक आणि जातीय विषमता होती, याच्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत हे काँग्रेसच्या व्यासपीठावरती गांधींच्या आगमनानंतर आले, हेही आपल्याला विसरता कामा नये. म्हणून या दोन टोकांच्या कुठली तरी एक मधली अशी भूमिका ही गांधी घेत असताना दिसतात. पण त्याच्यामध्येही ज्या प्रकारची एक व्यापक ओळख सांगण्याचा जो आग्रह आहे त्याच्याविषयी बाबासाहेबांनी केलेले हे उद्गार आहेत की मला तर मातृभूमी ही नाहीये, कारण इथं जर कुठल्याही प्रकारचं त्याचं अस्तित्वच रेकॉग्नाइज केलं गेलेलं नाहीये, तर त्याला काय ओळख, तुम्ही त्याची कोणती राष्ट्रीय ओळख सांगणार, हा एक अतिशय मूलभूत अशा पद्धतीचा प्रश्न हा ते विचारतात. आणि म्हणून राष्ट्रवादामध्ये, कुठल्याही जगभरातल्या राष्ट्रवादामध्ये विषमतेचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्नांचं काय करणार हा कळीचा मुद्दा असतो. भारतीय समाजाच्या संदर्भात जाती व्यवस्था, वर्णजाती व्यवस्थेच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न असतील, पण जगभरामध्ये हा प्रश्न आहे. कालही बोलताना मी उल्लेख केलेला होता की मार्क्सवाद राष्ट्रवादाकडे एक फॉल्स कॉन्शियसनेस म्हणून पाहतो, अशी एक व्यापक ओळख की ज्या ओळखीमुळे तुमच्या खऱ्या प्रश्नांची तुम्हाला विसर पडतो. तुमचे जगण्याचे जे काही अस्तित्वाचे जे प्रश्न आहेत त्या अस्तित्वाचे प्रश्न विसरून तुम्ही अस्मितेच्या प्रश्नांच्या बद्दल जास्त जागरूक होता, जास्त अग्रेसिव्ह होता.
मला जगण्यासाठी काय हवंय, मला जगण्यासाठी शिक्षण हवंय, नोकरी हवी, मला आरोग्य हवंय, तर याच्या बद्दल चिंता करण्याच्या ऐवजी माझी ओळख काय आहे किंवा माझ्यावरती एक धर्माचा सदस्य म्हणून माझ्या भावना कशा दुखावलेल्या आहेत किंवा दुसऱ्या धर्माचा मला पाडाव करण्यासाठी आणि त्या धर्माच्या लोकांना ते नष्ट करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हा माझ्या दृष्टीने जास्त कळीचा मुद्दा म्हणतो. हा त्याच्यातला आशय जो राष्ट्रवाद आणि विषमतेच्या अंगाने आपल्याला ऍड्रेस करायला लागेल. त्याच्यानंतर शुभांगी शेलारनी प्रश्न विचारला होता की हिंदू आणि बौद्ध याविषयीचे काय विचार आहेत, तर त्याचाही मी उल्लेख हा केलेला होता मगाशच्या मांडणीमध्ये. एक मुद्दा सांगावासा वाटतो की बौद्ध धर्माचा पाडाव का झाला याचं सावरकरांचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते पण जरा बघण्यासारखं आहे. की तिथं ते असं म्हणतात की जे काही बौद्ध मठ जे स्थापन झाले आणि त्या मठांमध्ये ज्या पद्धतीचं एक प्रकारचा आळसावलेपण हे होतं आणि त्याच्यामुळे हळूहळू बौद्ध धर्माचा पाडाव झाला अशा पद्धतीची एक मांडणी ते करतात. पण म्हणजे बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म किंवा ब्राह्मणी हिंदू धर्म यांच्यातल्या संघर्षाविषयी डॉक्टर आंबेडकरांनी जी काही मांडणी केली आहे त्याच्या एकदम विपरीत अशा पद्धतीची मांडणी सावरकर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण एक राजकीय ओळख म्हणून बौद्ध धर्मियांचा समावेश ते हिंदू या ओळखीमध्येच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तेजस वाघमारेंचा जो प्रश्न होता की हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांचा संबंध काय आहे, तर ते मी माझ्या मांडणीमध्ये पूर्ण त्याची चर्चा ही केलेली आहे. RSS आणि सावरकर यांच्या हिंदुत्वात काय फरक आहे असा एक प्रश्न त्यांनी विचारला होता. तर इथं मला असं म्हणजे सांगावंसं वाटतं की RSS ची जी काही विचारधारा आहे ती ओव्हर द पिरियड बदललेली आहे. बदललेली आहे म्हणजे त्यांची मूळ उद्दिष्टांमध्ये बदल झालेला आहे असं नाही, पण ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या प्रकारचं मोबिलायझेशन करायचंय, ज्या पद्धतीच्या अरेंजमेंट, ज्या पद्धतीचं संघटन करायचं आहे, तर त्याच्यासाठी नेमके कोणते मुद्दे मांडावेत किंवा कोणत्या मुद्द्यांचा आग्रह धरावा, कोणत्या मुद्द्यांना दुय्यमत्व द्यावं, ह्यातलं जे प्रायोरिटायझेशन असतं त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सावरकरांचा आणि सावरकरांनी स्वतःही हिंदू महासभा ही वेगळा राजकीय पक्ष हा त्यांनी काढलेला होता. RSSच्या दृष्टीने ते एक आदरणीय व्यक्तिमत्व असं जरी असलं तरी ज्या पद्धतीने त्यांचं गायीला उपयुक्त पशु मानण्याचा जो काही त्यांचा भाग असेल किंवा एकूण त्यांचा बुद्धिप्रामाण्यवादी, उपयुक्ततावादी अशा पद्धतीचा जो काही विचार सावरकरांचा आहे तो संपूर्णपणे RSS किंवा आत्ताच्या संघ परिवारातल्या संघटनांना संपूर्णपणे मान्य आहे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. पण दोघांचं उद्दिष्ट हे हिंदू राष्ट्र निर्मितीचं हे सारखंच आहे आणि त्याच्यामध्ये इतर धर्मियांचं स्थान काय असेल याच्या पद्धतीचे जे विचार आहेत त्याच्यातही आपल्याला एकमत असलेलं पाहायला मिळतं. चित्रा लेले यांचा प्रश्न होता की साहित्य आणि राष्ट्रवाद यांचा काय संबंध आहे. तर मला स्वतःला विचार करायला लागेल कारण मी टागोरांच्या साहित्यापैकी अगदी प्रेमाने आणि मनापासून वाचलेलं जे आहे ते गीतांजली वाचलेलं आहे. घरी बाहेर मी वाचलं पण फार तपशीलवार त्याची चिकित्सा करावी इतपत मला नाही त्याबद्दल बोलता येणार आणि सावरकरांच्या साहित्याच्या संदर्भातही मी साहित्य म्हणून माझा काही त्याबद्दलचा अभ्यास तेवढा नाही, त्याच्यामुळे मी त्या प्रश्नाला नाही उत्तर देऊ शकत. हे कालचे जे प्रश्न होते त्याच्या संदर्भामधलं
हे आहे. मला असं वाटतं काल अशोक वाकडे यांनी विचारला होता प्रश्न, पण त्याचं म्हणजे मी नाव इथं लिहिलंय, पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला आणि मेधा पत्की मॅडमनी विचारलेल्या प्रश्नाला मी काल उत्तरही दिलेली होती. पण तरी त्याच्या अनुषंगाने आणखी काही त्यांना विचारायचं असेल किंवा काही म्हणायचं असेल तर जरूर विचारा. इतर कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर जरूर विचारा. चॅट बॉक्स मध्ये एक प्रश्न आहे गायत्री लेले यांचा. हा. कॅन यू थ्रो सम लाईट ऑन द कन्सेप्ट ऑफ सब नॅशनॅलिझम? जसे नागा समुदायाच्या म्हणण्यानुसार एक राष्ट्र म्हणून ते नेहमीच अस्तित्वात होते, म्हणून तो नॅशनॅलिझम म्हटला जातो. परंतु भारताच्या दृष्टीने तो सब नॅशनॅलिझम किंवा इन्सर्जन्सी आहे, या पेचाकडे कसे पाहावे? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला म्हणजे फक्त भारताच्या दृष्टीने तो सब नॅशनलिझम आहे किंवा इन्सर्जन्सी आहे हा त्यातला एक भाग झाला. त्या दृष्टीने जर बघायचं झालं तर हा प्रश्न राहतो. म्हणजे जे मी मगाशी म्हणत होते की नेहरूंच्या कंपोजिट कल्चरचा मुद्दा किंवा भारतीय संविधानातनं ज्या पद्धतीचा राष्ट्रवाद पुढे आला किंवा लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स केल्यामुळे जो सब नॅशनल म्हणजे लिंग्विस्टिक सब नॅशनलिझम जो होता तो आणि भारतीय राष्ट्रवाद ह्याच्यामध्ये कोणताही विरोधाभास किंवा यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही याची बहुतांशी काळजी म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये ती काळजी ही घेतली गेली. म्हणजे जर लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट केलं गेलं नसतं तर काय झालं असतं हा एक प्रश्न आहे. आणि मला याची जाणीव आहे की अर्थातच विकासाच्या मुद्द्यातनं पुन्हा आता काय झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या पद्धतीने जसं लँग्वेजचे मुद्दे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी ही ज्या पद्धतीने भारतीय राष्ट्रवादातनं ऍड्रेस झाली तशी एथनिक डायव्हर्सिटी ही त्या प्रमाणामध्ये ऍड्रेस झाली नाही. आणि म्हणजे प्रयत्न केले गेले पण ती त्या प्रमाणामध्ये अकोमोडेट ही केली गेली नाही. कलम 370 प्रमाणे 371 मधली जी प्रोव्हिजन होती त्यातनं आपण थोडा प्रयत्न केला ते ऍड्रेस करण्याची. पण शेवटी हे प्रश्न केवळ अस्मितेच्याच पातळीवरती ऍड्रेस करण्याचा हा मुद्दा नाही. त्या पद्धतीने रिगरसली जर या प्रदेशांच्या विकासाचे प्रश्न हाती घेतले असते तर या सब नॅशनलिझमला किती प्रमाणामध्ये त्याची वाढ किती प्रमाणात झाली असती. म्हणजे जरी त्यातले जिओपॉलिटिकल मुद्दे लक्षात घेतले त्यांचं स्ट्रॅटेजिक लोकेशन आणि वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे घेतले तरी कुठेतरी हा एक विकासाचा असा प्रश्न हा आहे आणि तो गंभीर प्रश्न आहे. तो तशा पद्धतीने ऍड्रेस न करण्यातनंही अशा पद्धतीच्या टेंडन्सीज या वाढत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण हा तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे याचा म्हणजे हा भारतीय राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातनं आणि तो या सब नॅशनलिझम कडे कशा पद्धतीने पाहतो इन्सर्जन्सी म्हणून या पेचाकडे कसं पाहावं हा प्रश्न आहे. माझा एक वेगळा या संदर्भातला प्रश्न असा आहे की नागा नॅशनलिझम म्हणून जे काही असर्शन होतं त्या नॅशनलिझम बद्दलच म्हणजे तो केवळ मला सब नॅशनलिझम इन्सर्जन्सी या दृष्टीने मला या संदर्भात वेगळे प्रश्न असे आहेत की नागा आयडेंटिटी ही तरी कुठे एक होमोजिनस आयडेंटिटी आहे. म्हणजे एवढे जे नागा वेगवेगळे ट्राईब्स आहेत त्या सगळ्या नागांचा म्हणून एक राष्ट्रवाद असं ज्या वेळेला म्हटलं जातं तेव्हा या ट्राईब्सची परस्परांबरोबर असलेली अरेंजमेंट त्या बाबतीत काय होतं त्यातल्या हायरार्कीज त्याच्यातलं इन्क्लुजन एक्सक्लुजन यासारख्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तिथं काय नेमकं प्रोसेस ही घडत असते. आणि या अंगाने मला असं वाटतं की म्हणजे इंटरनली सुद्धा म्हणजे नागा नॅशनलिझमचा इंटरनल क्रिटिक सुद्धा एक होण्याचा तिथं स्कोप आहे. कारण जर ट्राईब्स ही एक म्हणजे त्यांच्या भाषा वेगळ्या ते परस्परांशी कम्युनिकेट कसं करतात इतपासूनचा प्रश्न आहे. तर मग त्यांचा सब नॅशनलिझम म्हणून किंवा त्यांची एक अशी होमोजेनस आयडेंटिटी म्हणून ती जेव्हा आकाराला येते तेव्हा नेमकं काय तिथं घडत असतं. तिथं कोणकोणते एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत
आणि तिथं कोणकोणते इंटरनल डेव्हलपमेंट पासनं ते वेगवेगळ्या हायरार्कीज ह्या ऍड्रेस करण्याचं, न करण्याचं, अकोमोडेट करून घेण्याचं, ऍडजस्ट करण्याचं, हे काय राजकारण नेमकं घडतं हे समजून घेणं हे माझ्या दृष्टीने अतिशय इंटरेस्टिंग आहे. पण मला असं वाटतं की अलीकडे लोक तशी करतायत कामं. म्हणजे मला अलीकडेच एक 4-6 महिन्यापूर्वी एका व्यक्तीचं कळलं की ती व्यक्ती त्या पद्धतीचं तिथं काम हे करते की नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये ज्या पद्धतीचे हे जे ऑटोनॉमीचे मुद्दे येतात आणि ती काही प्रमाणात तिथं लिमिटेड ऑटोनॉमी दिलेली होती, पण आता ज्या पद्धतीचं एकूण फेडरल स्ट्रक्चरच बदलतंय त्या सगळ्या प्रोसेस मधनं तिथं येणारे इश्यूज या हे सगळे मुद्दे हे तिथं मला असं वाटतं कळीचे ठरतात. पण हे 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 बरोबर आहे तुमचं ऑब्झर्वेशन. आणि हा मुद्दा हा इतरही म्हणजे अशा पद्धतीच्या च्या संदर्भात होतो. म्हणजे अगदीच त्यातलं कॉन्ट्रोवर्शियल हे काश्मीर आणि पंजाब हे असू शकतात की म्हणजे कोणाला दहशतवादी म्हणायचं आणि कोणाला हुतात्मा म्हणायचं. म्हणजे कायमच हा आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला दहशतवाद्याचा तो मारला जातो तेव्हा त्यांच्या मीडियाकडनं जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख हा हुतात्मा असाच हा केला जातो. खलिस्तान चळवळीचे लोक जे आहेत ते बियान सिंग आणि सतवंत सिंग यांना हुतात्मेच मानतात. तर त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसकडे बघायचं कसं हा एक ट्रिकी मुद्दा आहे. पण तो ट्रिकी मुद्दा हा वेगवेगळ्या टप्प्यावरती बनत राहणार ह्याचं कारण असं की इतिहासाच्या एका टप्प्यावरती राष्ट्र म्हणून असलेली एक व्यापक ओळख आपण स्वीकारली होती. तीच ओळख कायम पुढे चालत राहावी 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष, आणखी काही सेंचुरीज ती चालत राहावी. याच्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे. म्हणजे शेवटी ही जर एक इमॅजिन्ड कम्युनिटीच असेल, ही जी ओळख आहे ही एका इतिहासाच्या टप्प्यावरती सर्वांना ऍक्सेप्टेबल असलेलं किंवा बहुसंख्यांना ऍक्सेप्टेबल असलेलं असं एक कन्स्ट्रक्ट होतं. हे जर आपण स्वीकारलं तर मग अशा पद्धतीचे ताण हे त्या कन्स्ट्रक्ट मध्ये येणं ते वेगवेगळ्या पद्धतीने रिझॉल्व्ह होणं किंवा न होणं हा एकूण ऐतिहासिक प्रक्रियेचाच भाग असणार आहे. हे आपल्याला स्पष्ट होतं. याच्यामध्ये अनेक इमोशनल इश्यूज इन्व्हॉल्व असल्यामुळे मला असं वाटतं बरेचदा ह्या गोष्टी समजायला कॉम्प्लिकेट होत जातात आणि त्या समजल्या तरी त्या पद्धतीने रिझॉल्व्ह करण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न त्यातनं निर्माण होतात असं वाटतं मला. आश्चर्य प्रश्न नाही कोणाला स्टुडंट्सना वगैरे. आज प्रश्न पडण्यासारखे किंवा प्रश्न विचारण्यासारखे मुद्दे बरेच होते. हा म्हणजे मी नेहमी म्हणते तसं की प्रश्न विचारले नाही म्हणजे एकतर सगळं समजलेलं आहे किंवा काय बोलले मी ते काहीच कळलेलं नाही. ठीक आहे मग नसेल काही तर आपण समारोपाकडे मॅडम समारोप करणार आहोत. काय करायचं बुवा सर? हो, तसंच करूया.